नवरात्रीचे 9 दिवस भक्ती, साधना आणि शक्तीच्या आराधनेचे प्रतीक मानले जातात. या 9 दिवसात देवी दुर्गेच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता शैलपुत्रीची कथा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. पर्वतराज हिमालय यांच्या घरी कन्या म्हणून जन्मल्यामुळे या मातेला शैलपुत्री असे नाव मिळाले. वृषभ म्हणजेच नंदीवर आरूढ असलेल्या या माताजींच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. आपल्या पूर्वजन्मात त्या प्रजापती दक्ष यांच्या कन्या सती म्हणून जन्मल्या होत्या. त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला होता. एकदा प्रजापती दक्ष यांनी भव्य यज्ञ केले. सर्व देवतांना आमंत्रण दिले गेले, पण जाणून बुजून भगवान शंकरांना बोलवले गेले नाही. माता सतींना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्या पित्याच्या घरी जाण्यास उत्सुक झाल्या. भगवान शंकरांनी समजावले, दक्ष आमच्यावर रुष्ट आहेत, तिकडे जाणे योग्य नाही. पण माता सतीच्या आग्रहामुळे त्यांनी परवानगी दिली. माता सती पित्याच्या घरी गेल्या, पण कुणीही त्यांना मान दिला नाही. आईने मात्र प्रेमाने आलिंगन दिले, पण बहिणींनी उपहास केला. राजा दक्षांनी तर भगवान शंकरांचा अपमान करणारी वचने बोलली. हा अपमान सहन न होताच माता सतींनी तिथेच योग अग्नीने आपले जीवन संपवले. ही दुःखद घटना समजल्यानंतर भगवान शंकर क्रोधित झाले आणि दक्ष यज्ञाचा विध्वंस केला. नंतर माता सतीने पुढील जन्मात पर्वतराज हिमालय यांच्या घरी कन्या म्हणून अवतार घेतला आणि त्या शैलपुत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांना पार्वती आणि हेमवती या नावांनीही ओळखले जाते. वाराणसी येथे माता शैलपुत्रीचे प्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांच्या दर्शनाने वैवाहिक जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. वृषभ हे वाहन असल्यामुळे त्यांना वृषारूढा असेही म्हटले जाते. माता शैलपुत्री पवित्रतेचे, शांतीचे आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. त्यांच्या उपासनेने जीवनात मंगल कार्याची सुरुवात होते आणि भक्ताला दैवी कृपेचा अनुभव मिळतो. आपणास ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.